बैठक झाली, काय नेमकं मागण्या नगर परिषदे संदर्भातल्या इतर होत्या, किती वेळ ही बैठक झाली आणि काय म्हणाले जिल्हाधिकारी? सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री होते अजितदादा पवार यांचं जे दुःखद निधन झालं त्याबद्दल शोक व्यक्त करते आणि त्यांच्या जाण्याची कमी आता दिसते जागोजागी त्याला वेळोवेळी आणि त्यांच्याच मार्गावर चालत त्यांचा जो काम करण्याची जी पद्धत होती की सगळं विसरून कामाला लागा ते आम्ही ध्यानात ठेवून आज बीडला धास्तावणारा जी मोठा प्रश्न आहे पाणी पुरवठ्याचा त्या संदर्भात कलेक्टर साहेबांना वेळ मागवली होती आणि त्यांनी आम्हाला 6चा टाईम दिला आणि ही बैठक जवळपास अर्धा पाऊण तास चालली आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न आपल्या सगळ्यांना आता माहिती आहे काय बीडची सिच्युएशन आहे, कशी कंडिशन आहे आणि ती सिच्युएशन सांगून आम्ही आमच्यातर्फे त्यातले त्यांना उपाय सुचवले आणि ते त्यांनी मान्य केले अशी चर्चा झाली. ताई, आताच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीप्रसंगी मोठा प्रश्न निर्माण झाला होता आणि एक कमी नगरसेवक भाजपचा आलाय असं तुम्ही देखील म्हटलं होतं, संख्याबळ असताना देखील त्या संदर्भात दाद मागितली होती. काय नेमकी प्रक्रिया सुरू आहे, कधीपर्यंत याचा निर्णय अपेक्षित आहे? कोर्टात त्याची याचिका दाखल झालेली आहे. 13 तारखेला कोर्टात सुनावणी त्याची आहे. आजच्या जी मीटिंग आमची कलेक्टर साहेबांसोबत होती ती पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाबद्दल होती. आपल्याला सगळ्यांना माहिती की MSCBची जी थकबाकी आहे नगरपालिकेत त्या थकबाकी आता 36 कोटीवरून 51 कोटीपर्यंत गेली आणि ती वाढतच आहे दर महिन्याला. त्यामुळे त्या थकबाकीवर आम्ही त्यांचं लक्ष ओढून घेतलं आणि त्यांना दाखवलं की बाबा ही थकबाकी वाढत चालली, तुम्ही आता याच्यावर उपाय करणे गरजेचं आहे. कारण MSCBच्या थकबाकीवर आणि पाणी पुरवठ्यावर 13 ते 14 मीटिंग्स दीपा मुधोळ मॅडम असल्यापासून आपल्या CEOंच्या नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या आणि कलेक्टर साहेबांच्या झाल्यात, पण त्याच्यावर कसलाच उपाय निघत नाहीये. तर हे त्यांच्या धानी आम्ही आणून दिलं आणि कलेक्टर साहेबांना आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की जे MSCBचे अधिकारी आहेत आदरणीय DCM मॅडम ज्या आजच त्यांची निवड झालेली सुनेत्रा पवार ताई आणि आदरणीय ऊर्जा मंत्री आपले जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब यांच्यासोबत एक मीटिंग घेऊन MSCBचा जो थकबाकीचा प्रश्न आहे ते निकालात काढतील आणि ही मीटिंग लवकरच मुंबईमध्ये ते घेतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. दुसरा एक जो उपाय आम्ही त्यांना सुचवला MSC आपल्या ज्या पाणी पुरवठ्याबद्दल तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि बिंदुसरेचं जे धरण आहे बिंदुसरेच्या धरणापासून जरा बुस्टिंग पंप त्याला जोडून आपल्या धानोरा घुमरे वस्तीपासून धानोरा रोडपर्यंत एक पाईपलाईनची योजना आम्ही त्यांच्यासमोर मांडली ज्याच्यामध्ये तुम्हाला MSCB आणि इलेक्ट्रिसिटीची गरज लागणार नाही. जे पाणी बीडपर्यंत ग्रॅव्हिटीनेच येईल आणि बिंदुसरा धरणाचं पाणी आपल्या बीडसाठी 14 MLT ऑलरेडी अलॉटेड आहे आणि त्यापैकी फक्त 3 ते 4 MLT म्हणजे नगण्य पाणी बीडला येत आहे कारण जुनी पाईपलाईन ही खराब झालेली त्यामुळे त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन